नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। क्या अंबरनाथ में शिंदे गठ विरोधी पक्ष में? भाजपा कांग्रेस गठबंधन ने बनाई बहुमत की स्थिति। अंबरनाथ नगर परिषद चुनाव में भाजपा और कांग्रेस का गठबंधन भारी बहुमत के साथ सफल हुआ है। शिंदे गठ को पीछे रखते हुए यह गठबंधन नगर की राजनीतिक तस्वीर को पूरी तरह बदलता नजर आ रहा है। चुनाव नतीजों के बाद शिवसेना शिंदे गठ ने इसे अभद्र युति करार दिया। राजनीतिक विश्लेषक मान रहे हैं कि इस चुनावी परिणाम के बाद शिंदे गठ जल्द ही विरोधी पक्ष में नजर आ सकता है। भाजपा कांग्रेस की मजबूत स्थिति और बहुमत की पकड़ शिंदे गठ की राजनीतिक पकड़ को चुनौती देती दिख रही है। आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ने प्रेस कॉन्फ्रेंस में सभी पत्रकारों का सम्मान किया पत्रकार दिवस के अवसर पर और कहा कि नगर परिषद की परियोजनाओं और सेवाओं में पारदर्शिता बनाए रखना बेहद जरूरी है। उन्होंने जोर देकर कहा कि नगर के हर क्षेत्र में स्वच्छता, कचरा प्रबंधन और विकास कार्यों का लाभ जनता को समान रूप से मिलना चाहिए। यदि कोई विकास परियोजना रुकती है या बाधित होती है तो इसका असर सीधे नगर वासियों पर पड़ेगा। नेताओं ने यह भी स्पष्ट किया कि पारंपरिक राजनीतिक गठबंधन और जनता के प्रति जिम्मेदारी को प्राथमिकता दी जानी चाहिए। उनका कहना था कि नगर के विकास और जनता की भलाई ही राजनीतिक दलों की सबसे बड़ी जिम्मेदारी है। महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 तारखेला नगर परिषदा नगरपालिकेचे इलेक्शन झाले। त्यामध्ये अंबरनाथ मध्येही इलेक्शन झालेले आहेत। भाजप आणि शिवसेनेची सत्ता केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु नगरपालिका नगर परिषदेमध्ये मैत्रीपूर्ण कोणावरती टीका टिप्पणी न करता भाजप शिवसेनेने निवडणुका जिंकल्यात। सर्वात जास्त जागा भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या आहेत। त्यामध्ये अंबरनाथची पण जागा भाजपचे नगराध्यक्ष जिंकले, त्यांनाही शुभेच्छा। त्याचप्रमाणे आमचे 27 नगरसेवक आणि एक अपक्ष असे मिळून 28 नगरसेवक, सर्वात जास्त नगरसेवक अंबरनाथमध्ये निवडून आले। निवडणूक होण्याच्या पूर्वी युतीचा बोलणं चालू असतानाच भाजपने सर्वात अगोदर नगराध्यक्षाचा उमेदवार डिक्लेअर केला। आम्ही युतीचं बोलत असतानाच मध्येच युती तुटली आणि युतीपूर्ण लढत झाली आणि त्यामध्ये 27+1 अपक्ष असे 28 शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष भाजपच्या निवडून आल्या। परंतु आता ऐकण्यात आलं की पारंपरिक भाजप शिवसेनेची युती केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु या ठिकाणी भाजपच्या म्हणजे सत्तेपोटी भाजपने पारंपरिक जो विरोधी पक्ष आहे काँग्रेस, जो हिंदू विरोधी असतो, भाजपच्या विचारधाराच्या विरोधात असतो, त्या पक्षाची युती करून या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे। जी पारंपरिक भाजप आणि शिवसेनेची युती त्यांनी तोडलेली आहे। हा एक चुकीचा संदेश अंबरनाथमध्ये झालेला आहे आणि ह्याचे परिणाम आता जे चालू असलेल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्याचा विचित्र परिणाम होऊ शकतो। भाजपने असे एक भाजप आणि काँग्रेसची युती करून जी पारंपरिक युती आहे, युतीचा धर्म आहे, तो पाळलेला नाही। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चुकीचा संदेश दिल्यामुळे जे हिंदू वोट आहेत, जो काँग्रेसचे विचारधाराच्या न मानणारे जे भाजपचे वोट आहेत, त्यांचा परिणाम ह्या महानगरपालिकेत होईल असं वाटतंय। पारंपरिक युती आहे, त्या युती धर्माप्रमाणे जे नगराध्यक्ष आहेत तेही त्यांच्याशी बोलणं चालू होतं। भाजप आणि शिवसेना युतीचं खासदार साहेबांशी त्यांची भेट झाली होती। अध्यक्षांशी मी स्वतः पर्सनली
सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी माझं पर्सनली जाऊन भेट झाली होती. तिथून त्यांनी खासदार साहेबांनाही फोन केला, इकडे नगराध्यक्षांनाही फोन केला की शिवसेनेसोबतच आपल्याला युती करायची आहे असा संदेशही त्याने दिला होता. त्याचप्रमाणे मी स्वतःही भाजपचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमात सांगितल्याप्रमाणे मी कत्रे साहेबांनाही भेट घेतली. कत्रे साहेबही स्वतः बोलले की आपणाला युती धर्म पाळायचा आहे आणि युतीमध्येच आपणाला सत्ता आणायची आहे. परंतु अचानकच जी पारंपरिक युती तोडून एक अभद्र युती काँग्रेसबरोबर त्यांनी युती करून एक वेगळी चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये त्यांना दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे. मुख्यमंत्री भाजपचे आहेत, उपमुख्यमंत्री आमचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. तर आम्ही जर नगरपालिकेमध्ये त्यांच्या ज्या युतीच्या प्रमाणे जर आम्ही विरोधात बसू, आम्ही जो महाराष्ट्र आपलं अंमळनाथचा जो विकास आहे, अंमळनाथचे जे प्रोजेक्ट आहेत ते पुढे घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोतच. आणि कुठे त्यांना जर विरोध करायचा झाला तर त्याला विरोध आम्ही वैचारिक पातळीने आम्ही त्यांना देऊ. त्यावेळेस हा भाजप विरोधी भाजपच्या विचारधाराच्या विरोधातला आहे, हिंदुत्वाच्या विरोधातला आहे. त्यामुळे हे जे पारंपरिक जी काही युती आहे शिवसेना भाजपची, ही यांच्या विचारधाराच्या विरोध भाजपच्या जाऊन युती केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जी 15 तारखेला निवडणूक आहे त्यामध्ये नक्कीच त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल. कोण असणार? आता आमचे वरिष्ठ खासदार साहेब असतील, आमचे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस मुक्त भारत जो घोषणा केली जाते, याच अनुषंगाने आज इथे आपल्या माध्यमातून बोलण्यात आलं की अभद्र युती करण्यात येते. याबाबत आपण कसं बघताय? तेच आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, ही जी युती झालेली आहे ही युती चुकीची आहे आणि त्या ठिकाणी एक स्वतःच्या सत्तेच्या हवापोटी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी ही युती केलेली आहे. व्यक्तिदोष होऊ शकतो पण पक्षदोष होऊ शकत नाही असा मी या ठिकाणी आपल्या या माध्यमातून सांगू शकतो. आखरी क्षण में जो संदेश है मैं आपको जो युति हुआ है उसके बारे में मैं बोल रहा हूँ. आने वाले काल में युति हो जाएगा तो मैं आपको बता दूंगा. ठीक आहे. पण आज काल नरेंद्र पवार भाजपाचे माजी आमदार आहेत, त्यांनी बोलले की उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा सुपडा साफ करू. काय नेमकं आपलं एक आमदार म्हणून आपलं काय म्हणणं आहे? नरेंद्र पवार साहेब सन्माननीय माझे आमदार आहेत, भाजपचे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या स्वार्थापोटी त्यांनी ते वक्तव्य केलेलं असेल. त्यांना माहीत नाही आहे, जरी अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जरी नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला असेल तरी सर्वात जास्त नगरसेवक आणि सर्वात मताधिक्य जास्त हे शिवसेनेला आहे. त्याचप्रमाणे उल्हासनगरमध्येही पारंपरिक आमची युती आहे, पण मैत्रीपूर्ण या ठिकाणी लढत चालू आहे आणि सर्वात जास्त नगरसेवक हे आमचे शिवसेनेचे आहेत आणि सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचेच उल्हासनगरला येणार. एवढं चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे. आता भाजपचे दोन्ही नगराध्यक्ष बदलापूर असेल किंवा अंबरनाथ असेल या ठिकाणी निवडून आलेले आहेत. हा आमचा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट नाही आहे, हा लोकांसाठी आहे. उल्हासनगर लोकांसाठी, अंबरनाथच्या लोकांसाठी आणि बदलापूरच्या लोकांसाठी आहे. तो कचरामुक्त शहर आणि स्वच्छ शहर ह्यासाठी शासनाने पैसे दिलेले आहेत. शासनाचा प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते त्यावेळेस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस होते. त्यावेळेस त्याचं टेंडर झालं, त्याचं वर्क ऑर्डर झाली, त्याचं भूमिपूजनही झालं, अर्धं कामही चालू आहे. परंतु काही स्वतःच्या स्वार्थापोटी आज जर त्याचे नगराध्यक्ष निवडून आले असतील, त्यामुळे जर तो प्रोजेक्ट बंद करायचा असेल, हा जनतेच्या विरोधात घेतलेला निर्णय आहे. कारण का तो प्रोजेक्ट बंद पडणे म्हणजे स्वच्छता, कचरा शहरामध्ये वाढेल, शहर एकदम कचरामय होऊन जाईल, अस्वच्छता वाढून जाईल आणि रोगराई वाढेल. त्याच्यामुळे हे सर्व जबाबदारी खासदार आमदार साहेब पण असतील, ते त्यातले भाजपचे नेते असतील, नगराध्यक्षही असतील. साहेब सत्तेत जी युती आहे आमची केंद्रामध्ये राज्यामध्ये, तोच पर्याय या ठिकाणी आम्ही वरिष्ठ पातळीवरती बोलणं करून दिलं होतं आणि स्थानिक पातळीवरती आमचं बोलणं चालू होतं. या व्यतिरिक्त ज्यावेळेस दोन्ही पक्षाचे नगरसेवक जर
मिळून सत्ता स्थापन होत असेल त्याला पारंपरिक युती म्हणतात. आणि लोकशाही टिकवण्यासाठी जर दोन्ही पक्षाचे जर नगरसेवक जर कमी असतील तर मित्रपक्ष म्हणून आपण जॉईंट होऊन सत्तेमध्ये सत्ता स्थापन करून तिथल्या शहराच्या हितासाठी किंवा पुन्हा पुन्हा निवडणूक न घेण्यासाठी ती युती करून आपल्याला त्या शहराचा विकास करणं गरजेचं आहे. अन्याय नाही आहे, अन्याय किंवा न्याय हा शब्द इथे नाही आहे, कोणावर अन्याय असा काही नाही आहे. हे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आमची पारंपरिक युती आहे भाजप शिवसेनेची. शिवसेना भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे. काँग्रेसची जी विचारधारा आहे ते शिवसेना भाजपच्या विचाराच्या विरोधात आहे, हिंदुत्वाच्या विरोधात आहे. आणि भाजप हमेशा काँग्रेसच्या विरोधातच काम केलेलं आहे. काँग्रेस मुक्त हा नारा भाजपचा आहे, परंतु इथं काँग्रेसबरोबर युती करून एक अभद्र युती करून एक काँग्रेसला बळ देण्याचं काम या ठिकाणी भाजप करते. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एक वेगळा चुकीचा संदेश देऊन भाजपनी काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करते का? ही लोकशाही आहे. उनका मित्र पक्ष है। शिवसेना और भारतीय जनता पार्टी गए कई सालों से एक साथ है, गए कई सालों से ये महायुति है, केंद्र में भी है, राज्य में भी है। और आज मुंबई म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हो, थाना हो, कल्याण डोंबिवली हो, सभी पर है, सभी जगह पर लोकल लेवल पर भी महायुति होनी चाहिए। ऐसा प्रयास जो है हमारा हमेशा रहा है। नगर परिषद में युति नहीं हुई, लेकिन महानगर पालिका में मैक्सिमम जगह पर ये युति हो, क्योंकि युति के कार्यकर्ता हमेशा लोकसभा हो या विधानसभा हो एक साथ आकर काम करते हैं। जब कार्यकर्ता का चुनाव होता है तब कार्यकर्ता को ऐसा लगता है कि तभी भी महायुति होनी चाहिए, तो इसलिए महायुति मैक्सिमम जगह पर है। अभी अंबरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया। तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में डेवलपमेंट की राजनीति की है, इस आने वाले समय में भी डेवलपमेंट की राजनीति करेगा। माननीय शिंदे साहब के नेतृत्व में अंबरनाथ में बहुत सारा निधि लाने का काम हम लोग ने किया। सारे सड़कें हो, अंबरनाथ शिव मंदिर का काम हो, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का काम हो, कचरे की समस्या हो, अंडरग्राउंड ड्रेनेज हो, ये सब जो है काम हम लोग करते आए हैं। आने वाले समय में भी जो भी पोजीशन में शिवसेना रहेगी वहां पर हमेशा डेवलपमेंट की ही राजनीति करेगी। अगर विरोध में भी शिवसेना बैठेगी तो विरोध करने के लिए विरोध नहीं करेगी, वहां पर डेवलपमेंट का एजेंडा होगा तो डेवलपमेंट के लिए हमेशा शिवसेना साथ में खड़ी रहेगी। सर थैंक यू सर। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।